जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपले सागरभाऊ JRN शेती योजना चॅनलवरती। मित्रांनो, नुकसानग्रस्त होऊन देखील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात 2021 पासून राज्यातील विविध भागातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। यापूर्वी आपण अपडेट घेतलं होतं। फेब्रुवारी महिन्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यात आला होता। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा किंवा मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा वितरित करण्यात आला होता। यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 मध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा देखील मंजूर केला। परंतु बरेच सारे असे भाग आहेत की ज्या भागांमध्ये 2022 मध्ये, 2023 आणि 2024 मध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झालेले होतं आणि राज्यामध्ये कप अँड कॅप ऑर्डरनुसार नुकसान झालेलं ही योजना राबवली जाते। याच्यामध्ये बहुतांश मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आता आपण पाहिलं तर सोलापूरमधील एका शेतकऱ्याची रक्कम दाखवते 73,000 रुपये। परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आलेल्या आणि पीक कंपनीकडे विचारणा केली जात असताना किंवा PMFBY तक्रार दाखल केली असताना राज्य शासनाचं पूरक अनुदान मिळाल्याशिवाय ही रक्कम वितरित केली जाणार नाही, अशा प्रकारची उत्तरं दिली जात होती। अखेर या योजनेच्या अंतर्गत 110% नुकसान झालेल्या नुकसानासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेले पूरक अनुदान, याचबरोबर इतरही योजनेच्या अंतर्गत इतरही वर्षाचा पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक GR निर्गमित करून या रकमेला मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत कोणकोणत्या वर्षाचा पीक विमा मिळणार आहे, तो कोणाला याचा दिलासा मिळणार आहे, हे देखील सविस्तरपणे पाहावेत। याच्यामध्ये पहिला GR प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 रब्बी 2022 मधील 80 ते 110 मॉडेल नुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसानीच्या भरपाईसाठी भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावी व याची दायित्व रक्कम 18,58,80,947 रुपये एवढी रक्कम वितरित करायला मंजुरी दिलेली आहे। आता 2022 आणि 2023 मध्ये EIC ऑफ इंडियाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली गेली होती। याच्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 110% पेक्षा जास्त नुकसान दाखवलं होतं अशा शेतकऱ्याला पीक विमा वाटपासाठी 18,61,00,000 रुपयाची मागणी करण्यात आलेली होती, ज्यापैकी 18,58,80,000 रुपयाचा पीक विमा वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। दुसरा निधी देण्यात आलेला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा कंपनीला अनुदानाकरिता 12,70,667 रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ही रक्कम पीक विमा कंपन्याकडे या ठिकाणी वितरित केली जाईल। यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मधील राज्य हिस्सा हप्ता अनुदानाकरिता 39,38,555 रुपये एवढी रक्कम पीक विमा कंपनीला अदा करण्यात येणार आहे। आता 2022 मध्ये खरीप हंगामामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान याच्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य हिस्साचा दोन्ही पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। अशा शेतकऱ्यांना आता ह्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील, सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळू शकतो। याच्यानंतर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता
36,94,868 रुपये एवढी रक्कम वितरित केली जाणार आहे. याच्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यातील किंवा परभणी, हिंगोली बऱ्याच मोठ्या प्रमाणात या भागामध्ये रब्बीचा पीक विमा वितरण करण्यात आलेला आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची विमा बाकी आहे. त्या रक्कमा सुद्धा या निधीच्या माध्यमातून क्लिअर केल्या जाणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2021 व 22 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान करता 1,42,296 रुपये एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2021-22 आणि रब्बी हंगाम 2022-23 या हंगामातील जे काही राज्य शासनाचे अनुदान बाकी होते ते अनुदान आता देण्यात आलेले आहेत. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना PMFBY पोर्टलवरील 2022-23 रकमा दाखवल्या जात आहेत. त्या रकमा आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट होण्यासाठी मदत होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरण करणं बाकी आहे. अशा ज्या शेतकऱ्यांना आता PMFBYच्या पोर्टलवरती आपल्या रकमा दाखवत आहेत परंतु त्याचं वितरण झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण होणार आहे. मित्रांनो, खूप दिवसांपासून याची प्रतीक्षा होती आणि अखेर हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन मोठ्या प्रमाणात निधी बाकी आहे. जसं की 2024-25 मध्ये 80 ते 110% नुसार दाखवायचा पूरक अनुदान, ज्याच्यामुळे नांदेड असेल, यवतमाळ, हिंगोली आणि परभणी असेल या जिल्ह्यांचा पीक विमा वाटपात वितरण होऊ शकतं, परंतु त्याची रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा 2023चं पूरक अनुदान आणखीन बाकी आहे. ते अनुदान आल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या पद्धतीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्याचा अपडेट आल्यानंतर त्याचा अपडेट देखील घेऊ व खरीप 2025 संदर्भात आता एक मोठी वरिष्ठ बैठक झालेली आहे. कृषी मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्यामध्ये देखील बैठक झालेली आहे आणि याच्यामध्ये पुनर्रक्षक अर्थात जे काही कॅल्क्युलेशन झालेलं आहे तर त्याची फेर तपासणी होऊन त्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत. त्याच्या संदर्भातील वितरणाच्या संदर्भातील अपडेट हे 7 ते 8 एप्रिल नंतर येऊ शकतं आणि ते अपडेट आल्यानंतर ते अपडेट सध्या आपण नक्की जाणून घेऊया. नवीन अपडेट आल्यानंतर आपण ते अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भेटूयात नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.